कीर्तन समजायला किलोभर मेंदू असावा लागतो. कीर्तनकार महाराज असू द्या नाही तर ब्रह्मदेवाचा बाप असू द्या, कीर्तन समजणं ही गोष्ट एवढी सोपी समजायची नाही. त्या पुऱ्या गपा गप खायला देतात म्हणून, कुठं उठू कुठं बसू करतात म्हणून. कशासाठी करायचं, का करायचं? भल्याची गोष्ट तळागाळातल्या माणसाच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी एकमेव पवित्र ठिकाण म्हणजे एवढंच हरी कीर्तनाचं व्यासपीठ. टलाट फलाफ यंगन बेट, 9 हात काकडी 10 हात बी. वडाची साल पापडाला, पापडाची साल पिंपडाला. जनता जनार्दनाच्या आंतरिक आत्म्याला वंदन करून आजच्या या असणाऱ्या शुभ मंगल मांगल्यम पवित्र दिनी दिवाजींच्या पूर्ण कृपेने साधू संतांच्या शुभ आशीर्वादाने सालाबादाप्रमाणे संपन्न होत असणारा मुलुंड या तीर्थक्षेत्रामध्ये सद्गुरू सेवा समितीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा धार्मिक उपक्रम असणारा हा नामयज्ञ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आणि या नामयज्ञातला आजचा हा पहिला दिवस. आपल्या या हिंदुस्थान देशामध्ये भल्याची गोष्ट तळागाळातल्या माणसाच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी एकमेव पवित्र ठिकाण म्हणजे एवढंच हरी कीर्तनाचं व्यासपीठ. अन्यथा हिंदुस्थान देशामध्ये भल्याची गोष्ट तळागाळातल्या माणसाच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी ते स्टेज असते. दिल वैलाने की बात, बुलबुलिया, टलाट फलाफ यंगन बेट, 9 हात काकडी 10 हात बी. वडाची साल पापडाला, पापडाची साल पिंपडाला.
तुम्हाला पाठीमागं अशोक सराफचा पिक्चर माहितीये का? अशोक सराफचा पिक्चर हा, अशी ही बनवा बनवी तशातलीच आमच्या सारख्या बाजारांची देखील महाराष्ट्रामध्ये बनवा बनवी. धंदे करायला दुष्काळ पडला, इथं तर ऊत आलाय. ऐका, एवढंच व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठावरून संत वाङ्मयाला सोडून अन्यथा इतरत्र असणारा पोचटपणा जर समाजापुढे मांडलं जात असेल, दुर्दैव आहे या हिंदुस्थान देशाचं. वर्ष ढकल्यानंतर हा उपक्रम राबवला जातो साईबाबांच्या पवित्र दरबारी. करणाऱ्याला उद्योग नाही, आयोजकांना धंदे नाही आणि ऐकणाऱ्याला तुकडा मिळत नाही. हे नियोजन आयोजन करणाऱ्याला दुसरा उद्योग नाही आणि ऐकणाऱ्याला तुकडा मिळत नाही. का करावं? वर्ष धकल्यानंतर का करावं? लोकांना महाराज म्हणावं म्हणून, लय चांगला पद वाजवताय तुम्ही म्हणून, लय चांगलं गायन करताय तुम्ही म्हणून, लय तुमचा ठेका चांगला आहे म्हणून, लोक गपागप खायला देतात म्हणून, लोक पायांमध्ये आडवे पडतात म्हणून, लोक बॅगा वाहतात म्हणून, लोक गुलाबजाम श्रीखंड बासुंद्या पुऱ्या गपागप खायला देतात म्हणून, कुठं उठू कुठं बसू करतात म्हणून. कशासाठी करायचं? का करायचं? का करायचं? गणगोड्या उघडायच्या म्हणून करायचं? का करायचं? वर्ष धकल्यानंतर 8 दिवस हे काम माझ्या या थोड्या भाबड्यांना करायचंय, आयोजकाला संयोजकाला. पायाला फोड येतात, प्रत्येकाच्या दाराशी जाऊन जाऊन बायका पोरं सोडून प्रत्येकाच्या दाराशी जावं लागतं. एक पाहुणा आपल्या उमऱ्याशी आल्यानंतर 1 कपभर चहा बनवायचा म्हणून दुधासाठी दारोदार हिंडावं लागतं. एक सोयरा दाराशी आल्यानंतर 1 कपभर दूध चहासाठी त्याला दुधासाठी दारोदार हिंडावं लागतं. काय हिंडावं लागत नाही. 1 कपभर चहा बनवायचा फुकट आहे काय? त्याला काहीच लागत नाही काय? त्याला चाळणी लागते, त्याला पातेलं लागतं, त्याला पाणी लागते, त्याला दूध लागते, त्याला चहापत्ती लागते, त्याला साखर लागते. फुकट काय आपल्या नानांनी ठेवलंय काय? 8 दिवस पर्यंत हा उपक्रम या ठिकाणी राबवायचा आहे. या ठिकाणी कमीत कमी 8 दिवसामध्ये 1 लाख 2 लाख 3 लाख रुपये खर्च होतात. काय फुकट आहे काय मित्र? का केलं जातं? हा उपक्रम का ठेवला जातो? याला एक कारण आहे. आता कारण व्यवस्थित आहे का? कीर्तन समजायला किलोभर मेंदू असावा लागतो. कीर्तनकार महाराज असू द्या नाही तर ब्रह्मदेवाचा बाप असू द्या, कीर्तन समजणं ही गोष्ट एवढी सोपी समजायची नाही. प्रवचन अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. ऐका ऐका भाऊ ऐका. अरे राम आणि कृष्णाच्या देशामध्ये जन्म झाला. अरे ऐका, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जन्म झाला. काय रे एवढा अज्ञान आडवा आलं? तुम भुगते रहो हम सुनते रहेंगे. महाराष्ट्राच्या सांगणाऱ्या माणसांचा चट्टाकोरा ठिकाणावर नसेल, सांगणारा माणूस जर मानापानाचा हापापलेला असेल, इतरत्र भोड्या भाबड्या समाजानं मरायचं का?
जन्माला आला. ऐका, कधीपासून जन्माला आले? 20 वर्षापूर्वी, 60 वर्षापूर्वी, 70 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी कवा जन्माला आले? अरे जन्माला यायला काही पिढ्या, काही काळ आणि काही कल्प. सृष्टी निर्माण झाली कधीपासून या जगामध्ये आपण येतो आणि जातोय. काय म्हणताय? काय म्हणताय? म्हणजे माझ्या वायरी निसटल्या काय? शब्द कळत नाही. कधीपासून जन्माला आपण आलो? सृष्टी निर्माण झाली कधीपासून हा काही हेलपाटा चालू आहे. ऐका, हा हेलपाटा आज उद्याचा नाही, काल परवाचा नाही, 50 वर्षाचा हेलपाटा नाही. काही पिढ्या, काही काळ आणि काही काळापासून हे दुःख आपल्या मानगुटीवर येऊन बसते. किती वेळा जन्म यावे, किती वारे फजित